पावणे 2 तास लेट. रॉयल एनफील्ड चालवायचे एवढं मागे. मार्लेश्वरला जाताना मध्ये एक पाऊस मस्त असा स्लोप बनवलाय रत्नागिरी स्टेशनला. प्रगतशील कोकण. ते होतं रत्नागिरी स्टेशन आणि हा आहे मी. कदाचित ही आपल्या ब्लॉगची सुरुवात असू शकते, माहिती नाही. सो अचानक प्लॅन झाला आणि निघालो पनवेलवरून. आलो, पोचलो इथे एक सकाळी 5:30 वाजता. एका मित्राने मला प्रॉमिस केलेलं की तो ट्रेनच्या आधीच येईल मला पिक करण्यासाठी. पण ठीक आहे, कोकणची माणसं साधी भोळी. ह्याचा पण एक मला आता एक प्रचिती आली मला एक छोटासाच किस्सा आहे. तिकडे एक शौचालय होतं, सुलभ शौचालय. तर इथे बाहेर बाई बसलेली पैसे कलेक्ट करण्यासाठी. तर मला बोलते 5 रुपये झाले. मी आतमध्ये जाऊन आलो, मला 5 रुपये झाले. तर मी बोललो पण मी तर फक्त तोंड धुवून आलो. तर बोलली हां काय, मग जावा. अरे साधी भोळी माणसं. पण मित्र कसा असतो ते तुम्हाला दाखवतो. माणसं साधी भोळी, पण मित्र सदन कदा कुठंच राहणार. 5:30 वाजता आलो आहे, आता जवळपास 6:20 होत आले. ह्याची वाट बघत मी तिथून एक 400 मीटर वगैरे चालत आलो. वाट बघितली आणि चालत आलो. आता बघूया कधी येतो. अरे हो रात्रीची अशी काय कामं करतो रे की सकाळी तुझ्या डोळ्यानं तुकडत. आज तुझा फोन आला तेव्हा पोचलो. मग काय तुझं एक्सप्लेनेशन काय आहे? पावणे 2 तास लेट. पावणे 2 तास मी चालत आरेवाऱ्याच्या झिपलाईन पर्यंत पोहोचलो असतो आतापर्यंत. फ्रेश काय आता आंघोळ करायला लागेल ना भाई. मस्त गाडी आहे. सो फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही इकडे अक्षय आपल्याला इकडे घेऊन आला आहे. त्याने दावा केला आहे की सगळ्यात बेस्ट वडा इकडे मिळतो रत्नागिरीमध्ये, स्वादमध्ये. बघू आता. फायनली आता तो वडा आलेला आहे, कटवडा आणि मिसळ याने मागवले, पण ती माझ्या इथे कशाली काय माहिती. हां टेस्ट कर. तू तर रेग्युलर खातो ना. वडा कटाई चांगली आहे खरंच. तर तुमची कृपा, आता काय बोलणार. 9 वाजले तरी अजून इथेच आहे. पण मस्त एकदम. मी रिकमेंड करेन. हा रस्ता गोव्याला जातो, हा इथे मुंबई. आणि आपण सध्या कुठल्या गावात आहे? निवळी ना. निवळी पाटा. तर कोण पण इथून पास होत असेल ना तर इथे या. स्वाद सहजासहजी असे आपल्याला म्हणजे मला तर ॲटलिस्ट कुठे असं नाश्ता वगैरे स्पेशली नाश्ता असं मला कुठे आवडत नाही. पण बेस्ट वर झाला माझ्या. हां वर मागे रॉयल एनफील्ड चालवायचे वर मागे. घे अरे वड एंडी. आमच्या कोकण चोर
एवढा तू उतार. प्रत्येक व्हिडिओ चालू केल्यावरती तू हसतोस का? ह्या व्हिडिओ जर साठेनं बघितलं ना तर साठे बोलील मला माझी तर गरज होती की याला अक्षला गाडी नाही चालवत आहे. पार्किंग कुठे करायची रे? नो पार्किंग लाव्या काय? एवढ्या कॉन्फिडन्सने आतमध्ये घेऊन आलाय. हे आहे आपलं मेन गेट. इकडे करू शकतो पार्किंग. लगेच आय लव. गर्दी दिसते आज गर्दी. अरे रनिंग आहे. मी मागे आलो तेव्हा तिथे बाहेर होतो. कधी आलो होतो? जे काही इथे बाईकचं पार्किंग होतं सगळ्या बघ इथे. आतमध्ये यायला पाहिजे. आपण बाहेर अजिबात गर्दी दिसत नाहीये. काय वाटतं किती वेळात दर्शन होईल? अर्धा तास. 15 मिनिटं. मोरया. सो आपण आता आलोय गणपतीपुळे मंदिर रत्नागिरी इथे. इथपर्यंत कसे आलो, स्टेशनला उतरल्यापासून काय काय केलं त्याचं आपण एक थोडक्यात माहिती घेऊया. अक्षय बसला इथे. सरप्राईज विजिट व्हिडिओ चालू आहे. बोट आला असेल तर माहित नाही. जरा सांग आपण काय काय केलं दिवसभर. काय करायचंय? तू लेट केला ते नको सांगू. ते तर मी सांगितलंय ऑलरेडी. 5:30 वाजता मी उतरलो. तिथून परत 1 पावणे 2 तास तू लेट केलास. परत त्याच्यानंतर आपण काय केलं, डॉर्मेटरी घेतली रत्नागिरी स्टेशनच्या इथेच बाजूला. फक्त तुझ्यासाठी माझं काय? मला फ्रेश होण्यासाठी आणि याला झोपण्यासाठी. 200 पर हेड. त्याच्याकडे डिटेल्स वगैरे नाही आहे. स्टेशनमधून बाहेर पडला की हायवेला आलात ना की तिथेच आहे, दिसून जाईल मोठे बोर्ड वगैरे आहेत. तिथून त्याच्यानंतर मग आम्ही स्वादला गेलो, नाश्ता केला. त्याची पण फुटेज आहे त्याच्यात. मस्त नाश्ता. तिथून परत पुढच्या अर्ध्या तासात ना 26 किलोमीटरच होतं. अर्ध्या तासात आलो मंदिराच्या इथे. गाडी लावली बाहेर. त्याच्यानंतर कळलं की आतमध्ये पण पार्क करू शकतो. परत त्याच्यानंतर पुढच्या 15-20 मिनिटातच दर्शन झालं. कारण एकदम डिसिप्लिन आहे इकडे. ना कोणाचा गोंगाट किंवा काय. फालतूच्या शिट्ट्या कोण वाजवत नव्हते जे गार्ड होते ते. आणि धक्काबुक्की तर अजिबातच नाही. लोक पण एकदम व्यवस्थित. फर्स्ट टाईम म्हणजे मी असं बघितलं की थोडा मोकळा स्पेस दिसला म्हणून 2-2, 3-3 रांगा करतात लोक. अजिबात तसं नाही. सगळे एका लाईनीतच चाललेले. आणि काय दर्शन झालं एकदम आतमध्ये व्यवस्थित. तिकडे गाभाऱ्यात सुद्धा अजिबात धक्काबुक्की नाही. जास्तच वेळ झाला पण हा टाइमपास. फोटो वगैरे काढले. आणि आता इथून पुढे देव फोटोबा वगैरे जसं आहे ना, विठोबा तर झाला. आता फोटोला अजून वेळ आहे काय. तर अशी असं जरा तोंडाला पाणी पण सुटते. एक तर कोकणात आलो आणि तोंडाला पाणी आपला प्रवास खूप करायचा आहे. आता हा आमच्या ॲक्च्युली प्लॅनमध्ये नव्हता. पण आता हा काहीतरी कुठे जायचं बोलतो, मार्लेश्वर टेम्पलला जायचं बोलतोय. आता ते काय आहे ॲक्च्युली ते मला पण नाही माहिती. पण देवस्थान आहे. मार्लेश्वर टेम्पल देवस्थान झालं ना. म्हणजे शंकराचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे. आता त्याच्यानंतर अजून एक चांगली जागा आहे जिथे जाणार आहे. ती नंतरच सांगू. पण बघू आता इथून डायरेक्ट मार्लेश्वर नाही. आधी आपण बीच एक्सप्लोर करू. आपला बीच एक्सप्लोर करू. जरा सोडा बिडा पिऊ आणि मग इथून पुढे इथूनच ये.
गर्दी वाढली रे आता, भरपूर गर्दी झाली. नशीब आपण 4 वाजता चालू इथे. हा अक्षय नशीब म्हटलं आपण 4 वाजता चालू. गाडी लावल्यानंतरची एक छोटीशी डिटेलिंग विसरलो आपण सांगायला. बॅगा ठेवलेल्या आम्ही लॉकरमध्ये. अक्षय घेतो का चावी दिली आहे. लॉकर घेतलेलं 50 रुपयाला होता लॉकर 1 तासासाठी आणि निघालो आता तिथून. इथे घेतलेलं लॉकर, चप्पल राहिली, पायाला चटके लागतात. पण आठवलं नाही की चप्पल पण घ्यायची आहे. माझी पण काढ, तिथेच असेल. धन्यवाद. काय कुठे? अच्छा वॉशरूम. जाऊया आता, बीच एक्सप्लोर करूया. पचका आतू दे. अण्णा एक नारळ. सो इथे हे आहे मंदिराचं मेन एंट्रन्स आणि तिथेच आतमध्येच टू व्हीलरला पार्किंगची सुविधा आहे. पण आम्ही थोडेसे अतिहुशार असल्यामुळे आम्ही या हॉटेलच्या बाजूला टू व्हीलर पार्क केली आहे. हे हॉटेल आणि इथे गाडी पार्क केली आहे. आमच्यासारखेच अजून 1 2 3 अतिहुशार होते, कदाचित 6 पण असू शकतात. आता घोडा मागे कसा घेतो बघूया आपण. वडू काय? कमॉन 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 गौरी. गाडी नाही, तुझं नशीब गाडी नाहीये. बस बस काय वळव तरी. स्वतः इथून आपण चाललोय मार्लेश्वर. आपण सध्या गणपतीपुळेवरून मार्लेश्वरला जाताना मध्ये एक वरवडे ना रे, वरवडे गाव लागलं. तर असंच बाईक आहे म्हटल्यावरती काय आहे, टाईमपास आपल्याला कुठे पण थांबू शकतो. म्हणून मग आलो ह्या गावात सहजच. तो आपला मेन रोड. तिथून इथून ह्या रस्त्याने थोडंसं आतमध्ये गाडी टाकली, इथे लावली. एकदम मस्त जागा. हे काय आहे, खाडी आहे की नदी आहे? खाडी. खाडी ना. मुंबईत खाडीच्या बाजूला घर अशी का नाही दिसत. मस्त पैकी एकदम मंदिर पण आहे. रंग बदलो गेले की पुढे. मला माझ्या जुन्या दोस्तांची आठवण आली. अरे पण गंगेचं जे कुठं आहे आत्ता धुवायला, तू बाटल्या आणलीच नाही शेवटी. सगळ्या जबाबदाऱ्या मीच घेऊ काय? तर आपण आपला मार्लेश्वरचा प्लॅन ड्रॉप केलेला आहे, कारण हे गृहस्थ म्हणत होते की आपण मार्लेश्वरला जाऊ. बट मी बिंग मी
थोडासा मॅप बघितला इकडे तिकडे, अक्षयला आयडिया दिली अरे की आपण मी बोलला तुला की सगळ्यात आधी कुठे पोहोचू ते बघ, बरं तिथून इकडे जायला किती वेळ लागेल, तिकडे जायला किती वेळ लागेल. बघायचं काम हेच केलं, पण शेवटी मग बोललो कराटेश्वरलाच जावं. ते सजेशन कोणाच होतं कराटेश्वर? ठीक आहे. लाल लाल ऑरेंज आम्ही कराटेश्वरला आलो. खूपच एकदम मस्त जागा, एकदम प्राचीन मंदिर. आता इथून मंदिरातून बघा खूप मंदिर झाले बाबा. आता आपण डायरेक्ट हो आता हे आपलं पाप करूया. जयविनायक मंदिर आपलं. ह्या समुद्रातलेच मासे कुठल्या तरी हॉटेलमध्ये बघूया. तुझी ॲस्थेटिक व्हिडिओ तुझीच काय येते दरवेळेस. इथून एंट्री करताना मी व्हिडिओ घ्यायची विसरलो. नूब मिस्टेक. सो तिथून खाली आल्यानंतरला इथे मंदिर आहे असं हे, आणि मंदिरालाच लागून एक असा खाली रस्ता जातो. आता तो कुठे जातो ते मला पण नाही माहिती. सो बघू आपण कुठे जातो. तुला एक काम सांगितलेलं की खालती यायचं, आपल्याला माहिती आहे खालती यायचं आहे, तर पाण्याची बॉटल घे आणि मुगाची डाळ जे पाकिट होतं ते घ्यायचं होतं. अरे पाण्याची बॉटल तुला सांगितली मी घ्यायला. अरे चल ठीक आहे, मी पाण्याची बॉटल विसरलो, ती जड होती थोडीशी. कशाला आणले? मुगडा तरी घेऊन यायचीस. सकाळपासून फक्त दाखवतोच आहे. सकाळी किती वाजता भेटलास तू मला? 6:45 वाजता मुगडा दाखवलीस. ती अजून तिच्या बॅगेतच आहे अजून. ती अशा रात्री असली कुठली कामं करतो की तुला मुगडा लागते बॅगमध्ये रात्रीची? असले कसले ब्लॉक असतात तुझे? हे बघा, हे वाचून घ्या. जे काही लिहिलंय ते करू नका इथे. इथे आपल्याला पाय धुवायचे होते, गंगेत पाय धुवा, आणि नंतर आपल्याला मंदिरात जायचं होतं. आपण अपवित्र गेलो आपण मंदिराला. यांचा पण एक मस्त ॲस्थेटिक व्हिडिओ होऊ शकतो. काय 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 कुठे आलं? नेपाळ? नेपाळच्या मुक्ती गोमुख आहे ना, हां हां, आपला एक मुख इकडे आहे. 108 ते 109 आहेत का टोटल? त्यातलं एक इकडे आणि तिकडे 108. अफवा अशाच पसरतात मित्रांनो.
ॲक्च्युली काहीतरी सुचलं म्हणूनच मी रेकॉर्डिंग चालू केली आहे. एवढं मस्तपैकी सुंदर जागेवरती आम्ही आता बसलो आहे रत्नागिरीमध्ये. हिडन प्लेस बोलू शकतो याला, पण आहेत लोक थोडेफार आहेत. लहान मुलं आहेत त्यामुळे गोंगाट वगैरे होतं आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये एक पाऊलवाट इथून जाते आहे, इथून अशी वरती जाते आहे. ती कुठे जाते हे अक्षय आपल्याला सांगत होता का, त्याने फिगर आउट केलं की ही पाऊलवाट कुठे जाते ते. आपण त्याला विचारूया आता कुठे जाते ते. सेम जे मला बोललास ना तेच, ती पाऊलवाट कुठे जाते ते सांग जरा. तिथून आपला आता ट्रेक चालू होतो आणि ट्रेक करत करत हे डायरेक्ट पॅराडाईज बीच. इथून पॅराडाईज बीच, नंतर ओम बीच आणि नंतर डायरेक्ट आरेवाली. तिथून आपलं कनेक्टेड आहे. अच्छा. आपण आता तसं जाणार आहे. थोडा ट्रेक आपण बीच ट्रेक करत जाणार. हां, आपण 2 स्किप करणार आहे बीच, डायरेक्ट आरेवालीला जाणार. म्हणजे आपण गोकर्णामधलं ते पॅराडाईज आणि ओम बीच हे स्किप करणार. पुढे बीच लागणार आहे आपल्याला. पुढले बीच पण आहे मध्ये, पण तो आम्ही दाखवू शकत नाही. हाफ मून बीच. हाफ मून पण आहे. सगळे बीच तो आपल्याला लागणार आहे. लागणार, पण आपण डायरेक्ट आरेवालीला तुम्हाला अच्छा. म्हणजे ही पाऊलवाट चालताना आपल्याला लेफ्ट साईडला बघायचंच नाही. जोपर्यंत आरेवारे येत नाही तोपर्यंत डायरेक्ट राईटला. डायरेक्ट आरेवाली. आणि मग इथून डायरेक्ट तो रस्ता झिपलाईनलाच जातो का? झिपलाईनला हो. अच्छा. म्हणजे इथून जायचं डायरेक्ट, मग ते रस्त्यात लगेच तुम्हाला ते सर्व सेफ्टी गिअर्स वगैरे ते लगेच सगळे चालत चालत एक पाय सेफ्टी गिअर्समध्ये, दुसरा पाय दुसऱ्या सेफ्टी गिअरमध्ये. अच्छा. तर हा शोध त्याने जस्ट शोध काय याला माहिती आहे, लोकल आहे इकडचा. खूपच जुना लोकल आहे. अति जुना. मग समुद्र पण नव्हता इथे तेव्हापासूनचा. मी पहिला खाली जायचो तेव्हा खाली जायचो. इथे खाली जायचा तो, एवढा जुना आहे तो. जास्त पडले. आता त्याला त्याची पातळी कळाली आहे म्हणून तो वरती बसला आज. ते बघा तिकडे ना चंदन येतो आता आम्हाला घ्यायला. हा बघा चंदन. आता तुम्हाला कसं सांगू, कदाचित चंदनचं नाव घेतल्यावरती ओरडायला का लागले हे लोक. चंदन कदाचित आम्ही तुम्हाला नेपाळ की वृंदावन. चंदन ऑगस्टमध्ये येतोय तेव्हा आपण कुठे असू? वृंदावन. वृंदावनच्या ट्रिपमध्ये जर दिसला तर दिसू शकतो चंदन कदाचित 15-16 ऑगस्ट नंतर. नाहीतर नेपाळ. नेपाळ इयर एंडला नेपाळ. इयर एंड नेपाळ बघू आता. वडामध्ये पण अक्षयला शेअर मार्केट दिसले. एवढं जुनं म्हणजे किती. जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनीच आम्हाला सांगा की बाबा किती वर्ष जुनं असेल हे वडाचं झाड. कारण याचा खोड तरी तुम्हाला कुठे सांगायचं कुठे याचा खोड. झाडाला पारंब्या लागून पारंब्याचं परत झाड बनतं. तिथे लिक्विडिटी ग्रॅप केली त्या चिऱ्याच्या इथे वरचा आहे ना, तिथून डायरेक्ट सगळ्यांचे स्टॉपलाच हिट. आणि आता सगळ्या कॅन्डल असं चालले. कॅन्डल आता असं आहे बनत चालले सगळे. कधी विचार केलेला वडाच्या झाडातून शेअर मार्केट. अरे आलंच तसं वरून. चल बाबा मच्छी वाढ बघ त्याचं. कराटेश्वर मंदिरातून आता निघालोय. 2 स्पॉट झालेत सकाळपासून. आता जेवणाची वेळ झालेली आहे. मच्छी तो नाव वी आर हेडिंग टू पोस्ट. अच्छा आवाज येईल बघा. आऊ अरे बेन गरम, एवढं गरम. मुळव्या जागेवरती होईल असं वाटतं एवढं गरम झालं.
हरभरे रोडला अरे थोडंसं आधी येतो. ॲक्च्युली भूक एवढी लागली की सुचलंच नाही कोणतं घरगुती खानावळ आहे, कुठे बसलं. हे लिंबू पापलेट का तुझ्यात दिसते मला? माझं तुझं माझं काय नाही, सगळं आपलं आहे. मध्ये घे क्या तेरा क्या मेरा. मग तुला वाटत नाही दोन छोटे पापलेट देण्यापेक्षा एक मोठं पापलेट द्यायला पाहिजे? सॉरी, सुरमई. काय दोन छोट्या सुरमई देण्यापेक्षा एक. एवढीच असेल ती साईज तर. एवढीच साईज छान आहे, मस्त आहे. भाकरी पण मस्त आहे. देर आहे बट दुरुस्त आहे. छान आहे. घे काय पाहिजे ते घे. सुरमई आहे माझ्या. सारखंच आहे. मस्त. ह्याच्यात सुद्धा एक पीस आहे कुठला तरी. ह्याचंच आहे सुरमईच. सुरमई या सुरमईला लहानपणीच मारलं का? मला वेगळा आहे. सरप्राईज. अजून काहीतरी असं पाहिजे होतं रे. ते देतात ना सुकट वगैरे असते की काय बोलतात त्याला, जवळा. जवळा. हा सुरमईचा पीस आहे. हे पापलेट, ही तांदळाची भाकरी, हे हा रस्सा सोलकढी आणि बाकी तर काय तुम्हाला माहितीच आहे. सोलकढी पण मस्त आहे. आणि ॲम्बियन्स बोलायचा म्हटलं तर इथे सुद्धा बसू शकतो, पण आता काय हे टेबल मोकळेच होते आणि संध्याकाळचा चहाचा टाइम झाला त्यामुळे ते गर्दी पण नाही आहे. सो भेटू थोड्या वेळात. सो गणपतीपुळेवरून आरेवारेला जाताना मध्ये ही एक खानावळ लागते, कोकणी खानावळ. मस्त जेवण एकदम. इथेच जेवत होतो आम्ही मगाशी. अशी सिटिंग अरेंजमेंट आहे इथे. दाद इथे बसलेलो आम्ही आणि हे बाबा ते सर्व करतात इथे. लेट्स गो. बॅग पुढे घे. एव्हाना तुला कळलं पाहिजे होतं. अरे मला तिथे मागे खेच होतं ना, म्हटलं पुढे तुझा मित्र बघेल उद्या व्हिडिओ तर बोलेल काय करता ते बाई. लेट्स गो. Under the boughs where the shadows play,
दिवसाची संध्याकाळ मित्रांनो, गणेश गुळे बीच. आता इथून पुढची धडपड स्टे साठीची आहे. सडन प्लॅन असेच असतात. आता इथे ही लाईट आहे ना, तिथे आहे एक, बघू रिसॉर्ट असेल तिथे स्टे तर लगेच घ्यायचा, कितीला पण असू. सो डे 1 रत्नागिरी ओनेस्ट करून एक जागा आहे गणेश गुळेच्या इथे पावसमध्ये. सो तिथे आपला स्टे आहे आजचा. तिथे बाहेर गाडी लावली, गाडी म्हटलं बाहेर तिथे लावली आहे कारण मला माहीत नव्हतं. तिथून येते तिथून गाडीवर. फॅमिली मला इथे खेळतात स्विमिंग पूलमध्ये वगैरे. यूज मी अक्षय, तुझ्या फिलिंग्स इथे डंप कर सगळ्या. माझ्या फिलिंग्स मी सगळे घेऊन आले बॅगेत. खूप मोठं बॅगेज आहे, खूप मोठं बॅगेज कॅरी करते.